हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे तुमचे महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज आपण इयत्ता 7वीची गणिताची चाचणी क्रमांक 1 ही सोडवून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. कुठेही वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया आपली चाचणीला. प्रश्न क्रमांक 1 आहे, योग्य जोड्या लावा. आता आपल्याला जोड्या लावायच्या आहे. जोड्या लावायला कोणाकोणाला आवडतात? मला तरी वाटतं सगळ्यांनाच आवडत असतील. तर मला तर फार आवडतात बाबा. तर बघा, एकदम सोपे आहे. तर तुम्हाला विचारलेलं आहे, आकृत्या दिल्यात आणि आकृत्यांची नावं दिलेली आहेत. तर मग आकृत्यांची नावं योग्य आकृतीला आपण जोडायची आहेत. तर बघा, काय काय ओळखीचं वाटतं तुम्हाला अगोदर त्याची जोड्या लावून घ्यायचा. तुम्हाला एक आयडिया देते मी तुम्हाला. परीक्षेसाठी तुम्हाला जर अशा आकृत्यांच्या जोड्या लावा वगैरे विचारला असेल तर आपल्याला ज्या आकृती माहीत आहे ना त्या आकृतीच्या अगोदर जोड्या जुळवून घ्यायच्या, नंतर उरलेल्यांचं बघून घेऊ आपण. तर बघा, हा काय वाटतं तुम्हाला? आयत वाटतोय. हां, मग मला तर वाटतंय की हे एक ओळखीचं वाटतंय, हे एक ओळखीचं वाटतंय, म्हणजे नाव मला येत आहे याचं. तर बघा, याचं नाव काय आहे? तर बघा, हे काय वाटतंय मला? तर सर्वप्रथम आपण हे बघूया. हे काय वाटतंय? रेषा. मग ह्याची जोडी कुठे असणार आहे? हे बघा, ही रेषा. हे काय वाटतंय? सॉरी, ही रेषा नाही वाटत आहे मला. ही रेषा थोडी नाही, सॉरी या स्टुडंट्स. तर हे मला काय वाटतं? किरण वाटतोय ना. सूर्याची किरणं पडतात बघा, आपण दर्शवतो काही सायन्स विज्ञानच्या डायग्राममध्ये आपण बघितलं जातं, आपल्याला अशी किरणं दाखवली जातात. सो हे किरण आहे. हा काय आहे? हा प्रतल आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या दोन रेषा आहे, दोन किरण आहे, म्हणजे हे काय आहे? तर हे रेषा आहे. बघा, ही रेषा आहे आणि रेषाखंड उरलाय. रेषाखंड म्हणजे काय? रेषा अखंड म्हणजे ही काय आहे? अखंड आहे. हिला कोणताही आकार नाही, काही नाही, ही सरळ आहे, अखंड आहे. ओके. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, आपण घेऊया. काय आहे पुढचा क्वेश्चन? प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा. तर बघा, खालील संख्या दिलेल्या आहेत, त्याच्या विरुद्ध संख्या लिहायच्या आहे आपल्याला. तर बघा, मी इथे लिहिते. तर बघा, 48 आहे, -48 आहे, -48 आहे, 15 आहे आणि -99 आहे. तर काय आहे इथे? -48च्या उलट काय येणार? 48. म्हणजे -48च्या उलट काय आहे? 48. आता इथे फक्त 15 आहे. 15च्या उलट काय असणार आहे? विरुद्ध काय असणार आहे? -15. त्यानंतर आहे मायनस म्हणजे -99 आहे. तर याच्या उलट काय आहे? 99. तर आपल्याला फक्त याच्या विरुद्ध अर्थी लिहायचे होते, संख्या लिहायच्या होत्या. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 3, खालील उपप्रश्न सोडवा. आता इथे उपप्रश्न दिलेले आहे आपल्याला, तर ते सोडवायचे आहेत. तर त्याला सोडवून बघूया आपण. तर त्यातला पहिला आहे, खालील संख्यांचे धनसंख्या आणि ऋणसंख्या असे वर्गीकरण करा. तर धनसंख्या आणि ऋणसंख्यांचे वर्गीकरण करायचे आहे, म्हणजे कोणत्या धनसंख्या आहेत आणि कोणत्या ऋणसंख्या आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, धनसंख्या कोणत्या आहेत? बघा, मी लाल अक्षरांनी लाल अक्षरांनी धनसंख्या दाखवलेल्या आहेत. बघा, लाल रेषा आहे तिने. मग ही धनसंख्या आहे 9 आणि ही आहे 23. ऋणसंख्या ही मी पोपटी कलरने दाखवलेली आहे. तर बघा, ही जी रेषा आहे इथे -2 म्हणजेच -2 आणि -5 या काय आहेत? ऋणसंख्या आहेत. त्यानंतर आता वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे, खालील संख्या रेषेवर दाखवा. आता ह्या संख्या आहे, आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. तर इथे आता आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत संख्या. तर आपल्याला कुठपर्यंत दाखवायच्या? बघा, 4.2 पर्यंत दाखवायच्या. मग आपण काय करूया? आपण तुम्हाला समजण्यासाठी पट्टी आहे ना आपली पट्टी, तर ते पट्टीचा वापर करणार आहोत. तर बघा, इथे 1 लाईन, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5 ही मोठी असणार आहे, 5, नंतर परत 1, पुन्हा 2, पुन्हा 3, पुन्हा 4 आणि नंतर 5 ही मोठी दिसणार आहे. तर तुम्ही बघू शकता, मी इथे एक स्केल ड्रॉ केलेली आहे. त्यावर आपल्याला काय करायचं आहे? संख्या रेष जी आहे, ही संख्या रेष आहे, याच्यावर काय करायचं? आपल्याला संख्या दाखवायच्या आहेत. तर बघा, पहिले लहान सगळ्यात कोणती आहे? 0.8 आहे. मग काय? 0.8. मग मोजायला सुरुवात करायची. मग कुठून सुरुवात करायची? इथून 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ठीक आहे. मग इथे येणार. मग इथे काय आहे? ही जी रेष आहे, या रेषेवर काय आहे? आपला 0.8. मग आपण इथे काय करणार? 0.8 दाखवणार. 0.8. ओके, अशा प्रकारे.
पुढची काय आहे, आता ही झाली आपली. पुढची आहे 1.9. 1.9 आहे म्हणजे काय, इथे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे इथे काय आहे, ही काय आहे 1.9 आहे. मग इथे काय दाखवायचं आपण 1.9 1.9 म्हणजेच 9. ओके, अशा प्रकारे. पुढची काय आहे 4.5 आहे, 3.5 आहे. मग 3.5 मध्ये काय दाखवायचं 1 2 3 4 5 म्हणजे इथे काय येईल आपली 3.5 येईल. ओके, अशा प्रकारे इथे येईल. पुढचे आहे 4.2. इथे 2 लाईन राहिल्या आहे ड्रॉ करायचं. मग ही काय आहे, इथे 4.2 विचारलं ना, म्हणजे इथे काय येईल 4.2. तर अशा प्रकारे आपण काय दाखवले, संख्या रेषा दाखवल्या आहे. तर वळूया आपण आता आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. तुम्हाला समजला असेल हा क्वेश्चन, असं गृहीत धरून आपण जाऊया. तर बघा, बेरीज करा दिलेला आहे. तर आता आपल्याला बेरीज करायची आहे. तर बघा इथे काय दिला, पहिला 9 प्लस, मी इंग्लिशमधून म्हणते, 9 प्लस -4 इन ब्रॅकेट -4 म्हणजे 9 अधिक कंसामध्ये -4. मग प्लस मायनस काय होतात, मायनस होतात. ओके, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण उत्तराला देतो, म्हणजेच काय येईल मायनस होतं याच्यातून. म्हणजे 9तून 4 गेल्यावर किती उरले, उत्तर काय येईल 5 येईल. काय येईल 5. आणि मोठ्या अंकाचं चिन्ह द्यायचं असतं, म्हणजे त्याला काय आहे प्लस आहे, म्हणजे काय येईल हे पॉझिटिव्ह प्लस. त्यानंतर म्हणजेच अधिक. त्यानंतर आता पुढचं आहे 5 1/2 प्लस 3 2/5. ओके, म्हणजे आपल्याला विचारलेला आहे 5 1चा भाग 2 अधिक 3 2चा भाग 5. म्हणजे हे असं गणित दिलेलं आहे. आता आपण हे कसं सॉल्व करायचं तर बघूया. तर तुम्ही बघू शकताय, बघा मी इथे याची बेरीज केलेली आहे. तर काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला हे बघा याचा तिरकस गुणाकार करायचा आहे आपल्याला. बघा इथे 5 ने 2ला गुणायचं आहे, 5 2 10 आणि 10 आणि 1 11, 11/2 अधिक याने पण 5 ने 3ला गुणायचं आहे, 5 3 15 तिरकस गुणाकार करायचा आणि 5 3 15 आणि 15 आणि 2 किती 17, 17/5. त्यानंतर पुढे काय येईल आपण लिहिलं आता हे. मग यांच्यामध्ये पण काय करायचं तिरकस गुणाकार करायचा. तर बघा 15 5 किती होतात 55, 55 लिहिले आणि 17 2 काय येतात 34 येतात. आणि मग खालच्यांची काय करायची मल्टिप्लिकेशन करायची, म्हणजेच काय गुणाकार करायचा खालच्या दोन्ही संख्यांचा, म्हणजे 5 2 10. तर हे उत्तर इथे आलंय. मग ह्यांची बेरीज करून 89 आलं, 89/10. अशा प्रकारे याचं उत्तर आपलं सॉल्व झालं आहे. त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 4 आहे, खालील दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकांचे दशांक पूर्णांकात रूपांतर करा. आता इथे काय दिलेले आहे, व्यवहारी अपूर्णांक दशांश दिलेला आहे, दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. अपूर्णांक दिलेले आहेत, दशांक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे आपल्याला. तर बघूया आपण. तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे, अपूर्णांक दशांक दिलेला आहे, दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे आपल्याला, म्हणजेच काय पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे आपलं. तर इथे काय आहे 36/40. 36/40 म्हणजे आपण काय केले, डायरेक्टली भाग दिला. 9 आपण भाग दिला. इथे 4ने भाग दिलेला आहे आपण, बघा. तर 4 9 36 आणि 4 10 40. तर अशा प्रकारे दिलाय आपलं. आपण भाग दिला याला आणि नंतर आपण काय केलं, कंसामध्ये लिहिलं. हेच 10 घेतले आणि इथे 9 घेतले. मग अगोदर आता 10 ने 9ला भाग जात नाही, मग आपण 0 घेतला, मग इथे 0 दिला. नंतर इथे खाली आले 9 पॉईंट. इथे पुन्हा आपण काय घेतला, वरून 0 घेतला, मग 10 9 90. तर अशा प्रकारे आपण 0.9 असं उत्तर येत आहे आपलं, समजलं असेल. त्यानंतर पुढचा आहे आपला 9/8. तर 9/8चं 1.1 1.1
2 5 असं उत्तर येतं याचं. याला पण आपण काय केलं, ब्रॅकेटमध्ये टाकलं. 8ला ब्रॅकेटमध्ये टाकलं, इथे 9 घेतले. मग 8ने 8 एक 8 घेतला अगोदर. खाली किती आले, 9तून 8 गेल्यावर 1 आला, वरून घेतला 0, इथे आला पॉईंट. मग 8 एक 8, पण पुन्हा 8 एक 8 आला. मग याच्यातून 10तून 8 गेल्यावर किती उरले, 2 उरले. पुन्हा वरती 0 घेतला. मग 8 एक 8, 8 दुने 16 घेतलं, 8 दुने 16, मग इथे 16 आलं. तर अशा प्रकारे भाग देत गेलो आपण. अशा प्रकारे खूप पुढे सॉल्व करत गेलो आणि हे आन्सर आलं आहे आपलं. तर अशा प्रकारे हे आन्सर आलं आहे. आपण इथपर्यंत लिहिलं तरी चालेल, 1.12 पर्यंत. तर वळूया आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 5वा आहे, कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून 60 डिग्री मापाचा कोन काढा व दुभागा. आता आपल्याला काय करायचं आहे, कंसातील कंपास पेटीमधून मधले साहित्य वापरायचं आहे आणि त्याचा वापर करून आपल्याला 60 डिग्रीचा कोन काढायचा आहे. तर तुम्ही बघा, मी इथे एक डायग्राम काढली आहे. ही डायग्राम काय आहे, 60 डिग्री मापाचा कोन काढलाय मी. तर काय केलं, अगोदर मी काय केलं, एक खाली एक लाईन ड्रॉ केली आणि नंतर त्यानंतर 60 म्हणजे आपला जो कंपास पेटीमधला जो अर्धवर्तुळाकार जो आहे तो ठेवला त्यावर. आणि त्यानंतर 60 डिग्रीला तिथे मी टिक केली आणि एक लाईन ओढली. आणि त्याच्यानंतर आर्क घेतला, कंपास पेटीमधलं जी कंपास आहे ती घेतली. त्याच्यानंतर दोन्हीकडे आर्क मारले, त्यानंतर पुन्हा आर्क मारले आणि मध्ये एक आपण रेषा ओढली आणि अशा प्रकारे आपण कोन काढला आणि त्याला दुभागलं सुद्धा. तर मी असं समजते की तुम्हाला सगळ्यांना ही इयत्ता 7वीची चाचणी क्रमांक 1 ही समजली असेल. लवकरच चाचणी क्रमांक 2 आणि 3 तुमच्यापर्यंत महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत आमच्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघत चला. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही कमेंट्स असतील तुमच्या किंवा काही क्युरीज प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकून द्या. तुमचे आन्सर तुम्हाला भेटून जातील. सो कीप वॉचिंग. थँक्यू सो मच.